हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असणार. आज मी व्हॅकेशन असूनसुद्धा म्हणजे पियाचं व्हॅकेशन सुरू आहे तरी पण मी लवकर उठली आहे. आणि हे व्हॅकेशनचा जो खरा अर्थ आहे ना, ज्यांच्या घरामध्ये मुलं आहेत लहान लहान, ज्यांना टिफिन बनवून द्यावा लागतो, लवकर उठून त्यांची तयारी करावी लागते ना, त्यांनाच हे व्हॅकेशनचं महत्त्व जास्त कळतं. आणि मी सकाळी उठून लवकर कामांना सुरुवात केली आहे. जसं तुम्ही बघितलं की मी माझं जे आहे ना, हा एक किचनचा कोपरा आहे, तो मला क्लीन करून घ्यायचा होता. ह्या शेल्फ मला क्लीन करून घ्यायच्या होत्या बेसिकली. आणि मी तुम्हाला फक्त इकडे दाखवलं की बघा किती डस्ट आहे त्याच्यावर. दुरून दिसत नाही ही, तुम्ही रेग्युलर मला व्हिडिओमध्ये बघतात पण तुम्हाला असं वाटत असेल की खूप नीटनेटकं आहे. म्हणजे एकाच दिवशी सगळं किचन क्लीन करणं हे मी जेव्हा व्हिडिओ बनवायची नाही ना तेव्हा माझ्याकडून व्हायचं. पण व्हिडिओचीही कामं असतात आणि बरीच अजून रेग्युलर पण कामं असतात, त्यामुळे एकाच दिवशी सगळं किचन क्लीन होत नाही. म्हणून गेल्या 2-1 वर्षापासून तरी माझी ही रुटीन बनली आहे की थोडं थोडं करून जे आहे ना आपलं घर एक एक कोपरा क्लीन करायचा. आणि मी कालच ठरवलं होतं की सकाळी जरा लवकर उठेल, म्हणजे पिया उठण्याच्या आधीच मी कामांना सुरुवात करेल आणि माझे हे जे 2 शेल्फ आहेत ना तर यांना मी क्लीन करून घेईल. आणि तसं म्हणजे फक्त पुसण्या वगैरेचे काम राहिलं तर ते काही 5 मिनिटापेक्षा जास्त लागत नाही. पण ना माझं म्हणजे चिमणी वगैरे नाही आहे किचनमध्ये, त्यामुळे काय होतं ना, जी पण फोडणीची वाफ असते ना ती पूर्ण त्याच्यावर बसून जाते आणि मग ती क्लिनिंगला बराच वेळ आपल्याला लागून जातो. माझ्याकडे 2-3 प्रकारचे वेगवेगळे असे किचन क्लीनर आहेत. त्यांच्या मदतीने ना, म्हणजे ते मला प्रमोशनसाठी आले होते सांगायचं म्हटलं तर. पण खरंच ते दोघं-तिघं ना खूप छान वर्क करतात. मी सगळे ते दोघी-तिघी प्रोडक्ट टॅग करून देते. तुम्ही बघत असताना तुम्हाला ज्याच्यावर डिस्काउंट जास्त मिळाला ना ते तुम्ही घेऊन टाका. म्हणजे असं चिगट काही झालेले असतात, बरेच आपण भांडे ओपनमध्ये ठेवतो ते पण चिकट होऊन जातात ना, तर ते पण तुम्ही खूप इझिली त्याच्याने क्लीन करून घेऊ शकतात. मस्त थोडंसं त्याच्यावर स्प्रे करायचं, गरज पडली तर थोडा स्क्रब करायचं. नाहीतर बघा आता मी इथे नॉर्मल जो टिश्यू पेपरसारखा एक जाड कापड असतो ना तसा मी घेतला आहे आणि त्याच्याने मी फक्त स्प्रे केलं होतं आणि थोडंसं त्याला स्प्रेड करून फक्त त्याच्याने असं फक्त रफली पुसून घेते. तरी पण तुम्ही बघू शकतात ही एक शेल्फ किती क्लीन आहे आणि ही बघा कशी खराब झालेली आहे. याच्यावरून तुम्हाला अंदाजा येईल. जिथे जिथे मी थोडं लायनर ठेवले होते ना, तर त्या लायनरमुळे त्या लायनरवर डस्ट बसली होती, जी वाफ असते ती. पण जिकडे थोडंफार आपण ठेवताना लायनर वगैरे सरकूनच जातात, त्यामुळे तिथे खूप जास्त असं चिकट होऊन गेलं होतं. आणि हे सगळं नॉर्मल याच्याने क्लीन करण्यासाठी ना, म्हणजे स्क्रबरशिवाय ऑप्शनच नव्हतं, पण विदाऊट स्क्रबर बघा मी इथे क्लीन करून घेतलं आहे. सो माझी आता ही क्लिनिंग जरा मस्त होते आणि इझी झाली आहे महत्त्वाची म्हणजे. सगळं माझं छान पुसून झालेलं आहे. आता डब्बे पण मी एक नॉर्मल कापडाने पुसून घेते. जसं मला गरज पडते ना, ह्या बरण्या असतात वेगवेगळ्या ज्या मी ठेवलेल्या आहेत, जशी मला खाली झाली आणि मला गरज पडते तशी मी त्यांना लगेच वॉश करून घेते. त्यामुळे सगळ्याच एका टायमाला वॉश करायची मला गरज पडत नाही. आणि ह्या ज्या शेल्फ आहेत ना, ह्या मी जेव्हा आता फर्निचर बनवलं होतं ना तेव्हा त्यांच्याकडून अशा कलरचे आम्हाला शेल्फ हव्या आहेत आणि त्यामध्ये पण आम्हाला जाड हव्या होत्या. तशा आम्ही त्या बनवून घेतलेल्या होत्या. बऱ्याच वेळा मला कमेंट येते की ह्या शेल्फ तो ऑनलाईन घेतल्या आहेत का. ऑनलाईन पण मिळतात, पण मग तुम्हाला तुमच्या साईजनुसार मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही फर्निचर करायला काढलं की तेव्हा तुम्ही हवा तो कलरमध्ये बनवून घेऊ शकतात. बरण्या मी रँडमली ठेवलेल्या आहेत, पण इथे जे काही मी आर्टिफिशियल प्लांट ठेवले होते ना त्यांच्यावर पण जी आहे ती वाफ बसतेच आणि त्यांना पण क्लीन करणं तेवढंच अवघड असतं. पण मी इथे फक्त ना थोडंसं, तुम्ही काही नाही, आपलं जो हँडवॉश वगैरे असतं किंवा आता जे मी किचन क्लीनर यूज केलं ना तेच मी थोडंसं त्यावर स्प्रे करून घेतलं आणि हाताने फक्त असं रफ करून घेतलं. पण हे करता करता त्याची एक ब्रांच तुटली आणि म्हणून माझी ही अशी रिॲक्शन होती. पण छान क्लीन झालं हे, कारण जो चिगट आहे ना, हे बारीक बारीक याच्यावरून त्याचे जे स्टेम्स असतात ना, म्हणजे पत्ते असतात ना, त्यावरून आपण काढू शकत नाही. पण याच्या मदतीने बरंचसं खूप जास्त स्क्रब न करता निघून गेलं ते छान. आणि अगदी फ्रेश पहिल्यासारखा जो कलर होता ना त्या आर्टिफिशियल प्लांटचा तसा दिसायला लागला. मी ना किचन क्लीनरसोबत एवढ्या जागेत तुम्हाला ज्या काही बरण्या दिसत आहे, आर्टिफिशियल प्लांट्स वगैरे दिसत आहे, 1-2 डेकोरेटिव्ह पीस आहेत, ते सगळे मी प्रोडक्ट तुम्हाला टॅग करून देईल. खाली बघा मी एक असा रॉड लावला होता ब्लॅक कलरचा, तो पण मी आयकियामधून घेतला आहे, तो पण मी टॅग करून देईल. आणि जरी तुम्हाला दिसत नसेल ना याच्यामध्ये किती क्लिनिंग झाली, पण माझ्या मनाला माहिती आहे की हे किती खराब झालं होतं आणि क्लीन झाल्यावर किती छान दिसतंय. पिया उठण्याच्या आधी जसं माझं टार्गेट होतं की मला तेवढा किचनचा कोपरा क्लीन करून घ्यायचा होता, तो छान क्लीन झाला. अंघोळ केली आणि म्हटलं चला मस्त देवपूजा करून घेऊया. मी कालच्या दिवशी छान फुलं पण आणून ठेवलेले होते आणि जेव्हा पण फुलं असले ना देवपूजा करताना, म्हणजे नॉर्मल देवपूजा करतो आपण, पण फुलं जेव्हा आपण लास्टला असं देवांजवळ ठेवत असतो ना, वाहत असतो, इतकं छान वाटतं. तेव्हा पूर्ण देवपूजा झाली, अगरबत्ती लावली, आपण आरती वगैरे म्हणून झाली की तो जो एक लूक असतो ना पूर्ण असं फुलं वगैरे ठेवल्यानंतर देवघराचा, तो खूप छान दिसतो.
दिसतो. मला ह्या देवघरासाठी पण बऱ्याच कमेंट येतात. हे पण आम्ही कार्पेंटरकडून बनवून घेतलं आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर अजिबात मागू नका. जेवढे पैसे आम्ही त्यांना पे केले होते ना, तेवढी छान फिनिशिंग त्या काही मिळाली नाही आहे, त्यामुळे मी रिकमेंड करणार नाही. पण वरवर जे आहे ते दिसायला छान दिसतं, पण बरीच अजून छान फिनिशिंग ते करू शकत असते जेवढे आम्ही पैसे त्यांना पे केले होते. चला, असं होत असतं हे सगळं. आणि आम्ही बरेच 2-3 कार्पेंटरचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. सगळे सेम असतात. 19-20चा फरक सांगून आपल्याला जे आहे ते फसवण्याच्या मार्गावर असतात ते. चला, आता माझी देवपूजा झाली होती आणि काल ना मी एक शूट करून घेतलं होतं. एक प्रमोशनचा व्हिडिओ होता. तर तो मला ड्राय बाल्कनीमध्ये माझ्या शूट करायचा होता. दाखवेलच मी तुम्हाला. आणि ती ड्राय बाल्कनी माझी फक्त ड्राय बाल्कनी नाही आहे, तो माझा स्टोरूम आहे. आणि स्टोरूम म्हटला की आपण तिथे बरंच भंगार सामान जपून ठेवतो. म्हणजे अशा वस्तू ज्या आपल्याला लागतील करून आपण ज्या जमा करतो ना, तशा वस्तू. आता माझं बराच सामान आधी मी म्हणजे इकडे जेव्हा ही माझी बाल्कनी एक्सटेंड केली नव्हती ना, तिथे ती रेलिंग होती ना, तिथे माझं बरंच असं गार्डनिंगचं सामान बसून जायचं. पण बाल्कनी एक्सटेंड केल्यानंतर मग तिथे असं मला काही ठेवता येतच नव्हतं. म्हणून मी असं बॉक्स वगैरेमध्ये पॅक करून जे होतं ना, हे सगळं माझ्या त्या ड्राय बाल्कनीमध्ये ठेवलेलं होतं. आणि आता हे सगळं मी कालच्या दिवशी, कालपासून हा सगळा पसारा इथे असाच पडलेला होता. आणि कारण मला तिथे शूट करून घ्यायचं होतं, म्हणून सगळं मोकळं तिथे छान दिसलं पाहिजे म्हणून मी इथे घेऊन आली होती. आणि एक माझ्या मनामध्ये पण असं होतं की हे असं काही माझ्याने इथे सॉर्टेड होणार नाही, डिक्लटर होणार नाही. आता मुहूर्त मिळाला, याला काहीतरी रिझन मिळालं की प्रमोशनच्या व्हिडिओने हा सगळा सामान इथून बाहेर निघतोय म्हटल्यावर ठेवायच्या आधी डिक्लटर तर होऊनच जाईल. आणि शेवटी तेच केलं मी, की ते सगळं जे काही होतं ना, एक्स्ट्राचं सामान, पिशव्या वगैरे बरंच असतं. आपण काही माहिती असं एखादा डब्बा असला, आपण विचार करतो की नाही आपल्याला लागेल फ्युचरमध्ये, चांगला आहे, ठेवतो आपण. पण तो वर्षानुवर्ष पडल्यानंतर आपल्याला रिअलाईज होतं की अरे आपण काही यूजच नाही केला असं. आणि मग तेव्हा आपण त्याला टाकून देतो. त्यातलीच मी पण आहे. बऱ्याच अशा गोष्टी ज्या होत्या त्या मी टाकून दिल्या. आणि ही पहा, ही माझी आहे ड्राय बाल्कनी. इथे माझं वॉशिंग मशीन, डिशवॉशर, फ्रीज, माठ आणि आंबेसुद्धा ठेवलेले आहेत. आणि अजून बराच सामान वर पण ठेवला आहे. एक शेल्फ बनवून साईडला एक छोटीशी जे आहे ना, असं शेल्फसारखं ते प्लास्टिकचं दिसतंय ब्लू कलरचं, तिथे पण बरेच जे आहे ते सामान ठेवलं. व्यवस्थित ऑर्गनाईज केलं ना, ते एवढ्या 2.5 बाय 8 फीटच्या बाल्कनीमध्ये मी बरंच काही ऑर्गनाईज करून ठेवू शकते. पण तेच असतं आपलं, की एखादा रूम जर आपण ॲज अ स्टोरूम म्हणून बनवला आहे ना, तर त्याला तसाच ठेवला पाहिजे. सगळ्याच रूमला जर आपण ऑर्गनाईज, डिक्लटर करायचा प्रयत्न केला ना, तर लाईफ थोडी अवघड होऊन जाते. प्रत्येक वेळ आपल्या माइंडमध्ये तेच असतं की अरे पसारा झाला आहे, आपल्याला आवरायचं आहे. एक कुठली तरी जागा अशी असली पाहिजे की आणला सामान की आपण टाकून देऊ आणि महिनाभर बघायचं काम नाही, केव्हा तरी एकदा मुहूर्त काढायचा आणि त्याला क्लीन करून घ्यायचं. जसं की हे कॅलेंडर गेल्या वर्षाचं होतं, 5 महिन्यापासून तिथेच अटकवून ठेवलं होतं. आज म्हटलं चला याला पण टाकून देऊयात. त्यानंतर म्हटलं चला क्लिनिंग आपण करतोच आहे, तर मग ह्या एवढ्या शेल्फची पण क्लिनिंग करून घेते. काही बॉक्सेस वगैरे असतात, एखादी पाऊच असेल, आपण त्याला अर्ध वापरलेलं असेल तर ते अर्ध तिथेच खराब झालेलं असतं. असं करून म्हटलं थोडंसं हे पण डिक्लटर होऊन जाईल. आणि खरं सांगायचं म्हणलं ना, मला असं वाटतं की माझ्या घरामध्ये ही बाल्कनी असं बनवण्याचं डिसिजन जे मी घेतलं ना, ते खरंच छान घेतलं आहे. कारण घरात असा एक कुठला तरी कोपरा जो आहे तो आपल्याकडे असायला पाहिजे की आपण तिथे सगळं जे आहे ते सामान आणून ठेवू शकतो. तशी माझी ही बाल्कनी आहे. म्हणजे चांगला पण वस्तू तिथे ठेवलेल्या आहेत आणि जे काही असं मला थोडं भंगार ठेवायचं आहे ते पण तिथे ठेवलेलं आहे. सो चला, तुमच्या घरात पण नक्कीच अशी एखादी जागा असेल, तुम्ही तिला बनवून घेऊ शकतात. कारण ही बाल्कनी पूर्ण मोकळी होती. आम्ही हळूहळू करून तिला पॅक केली. त्यानंतर मग तिला जे आहे ते नंतर आम्ही स्लायडिंग वगैरे करून घेतल्या अशा पद्धतीने. आता ते काम माझं झालं होतं आणि पिया मात्र आत्ता उठली होती एवढ्या लेट, पण तरीही तिची अंघोळ वगैरे सगळं बाकी होतं. आणि ती बऱ्याच वेळा आता असं करते की मम्मा खेळू दे ना, मला नाही करायची गं अजून अंघोळ. मग आपणही म्हणतो की जाऊ दे, अजून किती 8 दिवस तुझी सुट्टी बाकी, बाई कर, तुला एन्जॉय करायचं आहे तर. पण तिलाही असं विदाऊट अंघोळ पूर्ण ती दिवसभर राहू नाही शकत, थोडं उशिरा करते फक्त. असं म्हटलं चला, ती पण निवांत बसली होती, दूध पीत बसली होती, टी व्ही बघणं चालू होतं. म्हटलं मीही तोवर माझा स्वयंपाक जो आहे तो आवरून घेते. सकाळी अंघोळ करायचं सोडून आमचं हे कलाकारी चालली आहे. सकाळी पियाला जरा पिस्ता खायला दिला होता आणि तो पिस्ता न फेकता आम्ही त्याचं असं काय ट्युलिप बनवलंय. आम्ही वाटतंय का ट्युलिपचा बुके बनवलाय. मी नाही पाहिला अजूनपर्यंत ग ट्युलिपचा बुके. आणि त्याच्याने हात बघ कसे खराब केले आहेत एकदम. आंघोळ किती वाजलेत आता? 11 वाजलेत, पण तरी पियाची आंघोळ नाहीये. 10 वाजता तू उठली ती छान निवांत चालू आहे मस्त आमचं. 1 घंट्यापासून चालू होतं. 1 घंट्यापासून छान बनवलंय. पण पिया अर्धा घंटा छान बनवलंयस. की तू ग्लू वेस्टेज घालवलं बेटा याच्यामध्ये, दिसतोय मला तू किती ग्लूची लेअर. अरे नाही, मी नाही असं ट्राय केलं की याच्यावर पूर्ण ग्लूची
कोटिंग. हां, आणि नेल्स दाखव तुझे. नेल्स दाखव. पिया किती नेल्स वाढलेत. ते स्कूल असली की बरोबर संडेला कट होतात ना. आता कसं रोजच संडे चाललाय म्हणून काय आमचं कट होत नाही. ते हात धुवून चांगले. रोज संडे. मी काय म्हणते ते हात धुवून चांगले जा. क्या आप ये बाहर का वातावरण देख सकते हो. आत्ता चालू ऊन होतं बरं का. आणि हे पहा, म्हणजे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये क्लिअर वातावरण दिसतंय एकदम, पण ना एकदम असं धूळ धूळ झाली आहे खाली. इथे पण ना एकदम अशी माती खूप जास्त जमा झाली आहे. असं एकदम बारीक बारीक धूळ उडायला लागली. हवा सुटते खूप जास्त. ते तिथे तुम्ही पाहू शकता. हे बघा तिकडे किती जोरात हवा चालू आहे. कारण आमची ह्या बिल्डिंगमुळे इकडे काही हवा येत नाही. पण असं झालं, मी बेडरूमच्या सुद्धा खिडक्या ओपन ठेवलेल्या होत्या आणि सगळं असं माती माती, सगळ्या घरात माती माती झाली. हॉलची पण खिडकी ओपन होती, किचनची खिडकी ओपन होती, त्यानंतर बाल्कनीचा डोअर पण ओपन होता. सगळी जी धूळ आहे ना तर ती आता घरात गेली असं वाटतंय. म्हणजे पावसाचं वातावरण झालंय आता, पण येईल की नाही माहीत नाही. लेट्स सी. आला तर शेअर करते. पहिला पाऊस असणार आहे हा. सगळ्यात सकाळपासून तुमच्यासोबत मस्त असं फ्लावर पण शेअर करायचं झालं तुम्हाला. जो हा असा तळम धूम धूम आवाज येतोय ना, सॉरी, पण तो देवाचा आवाज आहे गरजण्याचा. म्हणजे मे बी पाऊस येईल, पण असं म्हणतात ना की गरजनेवाले बरसते नाही आहे. फाकू पण शकतो, नाही पण येणार. पण इतकं गरमी होते ना की असं वाटते की नाही नाही पाऊस आला पाहिजे असं. मी माझ्या बडबडीसोबत तुम्हाला माझी फुलं दाखवत आहेत सगळे बाल्कनीत. बरेच दिवस झाले ना शेअर नाही केलं आहे. म्हणलं चला करूयात मस्त. आणि फायनली ही शेवंती जाते माझी, पण अजून 8 ते 10 दिवस तरी ती फ्रेश राहील एवढं मला माहिती आहे. जोवर मी तिला पाणी टाकते ना, हे थोडे थोडे बघा आहेत असे, ती फ्रेश राहील तेवढे दिवस. 8 एक दिवस फक्त, पण त्यानंतर उसको कोई नहीं बचा सकता, वो जाएगी. तरी तुम्हाला पाऊस सुरू झालाय आमच्याकडे. ओ माय गॉड, इतकी गार हवा येत होती ना गेल्या 10 मिनिटापासून. इतकं छान वाटत होतं. घर खराब झालंय ते आवरायचं सोडून मी मस्त गार हव्याचा आनंद घेत होती. हा थोडा थोडा वरचा शेडवरून आवाज येतो बघा पावसाचा. हवा चालली त्यामुळे. बाकी कसं दाखवून तुम्हाला, हे बघा बारीक बारीक दिसतोय की पाऊस सुरू झाला आहे असं. चलो, हा व्हिडिओ तुमच्यासोबत ज्या दिवशी शेअर होतोय त्या दिवसापर्यंत तरी तुमच्याकडे पावसाला सुरुवात झाली का मला नक्कीच कळवा. बघता बघता पावसाला सुरुवातही झाली आणि पहिला पाऊस आणि शेवटचा पाऊस हा आमच्या बाल्कनीकडून येत असतो. आणि खूप जास्त जर वारा वादळ असलं ना तर मग आमची बाल्कनी ओली होते. पण जो मिडलचा पाऊस असतो ना त्याने आमची बाल्कनीला काही जास्त एवढा फरक पडत नाही. पण आता हा पहिलाच पाऊस होता. ॲक्च्युली हा व्हिडिओ ना मी तुमच्यासोबत गेल्या व्हिडिओच्या आधी शेअर करणार होती, पण कार्तिक आला होता आणि ते पण सगळी मज्जा शेअर करायची, मलाही एक्साइटमेंट होती म्हणून मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत आधी शेअर केला. कारण हा व्हिडिओ मी गेल्या शनिवारच्या दिवशी रेकॉर्ड केलेला होता. त्या दिवशी पुण्यामध्ये म्हणजे आमच्या वाघोलीमध्ये तरी बराचसा पाऊस झाला जोरात. किती जोरात ते तुम्ही पाहिलेलंच आहे. आणि सांगितल्याप्रमाणे पहिला पाऊस आहे तर तो आमच्या बाल्कनीत येतो. खूप सामान आमचा पडला होता. आमच्यापेक्षा जास्त पियाचं जास्त सामान होता, कारण ती आणि तिची मैत्रीण रोज इकडे खेळत असतात. सो मग काहीतरी त्यांचं DIY क्राफ्ट भरपूर गोष्टी असतात आणि त्यांना असं नवीन काहीतरी भांड्यांसोबत खेळायचं नसतं. अशा छोट्या छोट्या वस्तू जमा करून मग त्याच्यासोबत खेळतात आणि ते किती पसारा असेल हे तुम्ही इमॅजिन इथे बघून करू शकतात. आणि सगळं उचलता उचलता पटपट उचलूयात म्हणून मी अजून जास्त पसारा त्यामध्ये करते. आणि शेवटी माझं पियावर ना आरडाओरड पण चालली की पिया एवढा पसारा करते, रोज मी तुला ओरडत असते की आवरत जा, ठेवत जा, पण नाही, हे माझं तिला ओरडणं सतत चाललेलं होतं. आणि त्यातल्या त्यात हवा एवढी चालू होती ना की मला असं वाटत होतं की माझ्या काही झाडांना मी थोडं सिक्युअर करून ठेवलं पाहिजे. जसं की जास्वंदाचं झाड होतं, ते पण त्याची ब्रांच ना अशी एकच मोठी झाली आहे, तर ती पण हवेने खूप जोरात हलत होती. मला असं वाटत होतं की ही तुटून जायची की काय करू मी हिच्यासाठी. बाकीचे झाडं पण होते जे थोडे असे म्हणजे हवा जोरात आली की मग कुंड्या पण थोड्या स्लिप व्हायला करतात. खाली पडत नाही पण त्या तिरकस होऊन जातात. मग त्यामध्ये पाणी पडलं की पाणी पण खाली ड्रॉप व्हायला लागतं. आणि ही अशी माझी पाऊस आल्यावर सिच्युएशन होत असते. पण तरीही माझ्या झाडांसाठी पावसाचं पाणी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण त्यानंतर त्यांची ग्रोथ एवढी छान होते ना. आणि त्यांच्यासाठी मी एवढं सगळं तर सहन करूच शकते, कारण माझ्या खूप लो सिच्युएशनमध्ये मला ते खूप फ्रेश फील करून देतात. चला मग ह्याच सगळ्या फिलिंगसोबत मी व्हिडिओ संपवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.